नवरा बायकोचं नातं म्हटलं की त्यात भांडण ही आलीच। कुठल्याही नवरा बायकोमध्ये भांडण होत असतात, त्याशिवाय नात्याला मजा येत नाही असं म्हणतात। अनेकदा ही भांडणं किरकोळ स्वरूपाची असतात, शाब्दिक वादावादी होते, पण काही वेळेला विषय हात उचलण्यापर्यंत जाऊन पोहोचतो। उत्तर प्रदेश मथुरा येथे एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे। शुक्रवारी येथे राहणाऱ्या पती पत्नीमध्ये वाद झाला। हे भांडण इतकं विकोपाला गेलं की नवऱ्याने बायकोचे ओठ चावले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाद वाढल्यानंतर नवऱ्याने बायकोवर हल्ला केला। त्याने पत्नीचे ओठ इतक्या भयानक पद्धतीने चावले की 16 टाके घालावे लागले। पीडित महिला बोलू सुद्धा शकत नाही, अशी तिची अवस्था आहे। पोलीस अधिकाऱ्यानुसार पीडित तिच्यासोबत काय घडलं हे तोंडाने सांगू शकत नाही। तिने कागदावर जे काही लिहून दिलं। महिलेने पती, दीर आणि सासू विरोधात छळाची तक्रार नोंदवली। मरगोराचे ठाणे प्रभारी मोहित तोमर यांनी सांगितलं की शुक्रवारी संध्याकाळी नवरा घरी आला। त्याने वाद घालायला सुरुवात केली आणि मारहाण सुरू केली। महिलेने पतीला शांत राहायला सांगितलं, तेव्हा त्याने अचानक दातांनी ओठाचा जोरदार चावा घेतला। त्यामुळे भरपूर रक्तस्राव झाला। अशा वेळी घरात असलेली तिची बहीण मदतीसाठी आली, तेव्हा तिलाही मारहाण केली। महिलेचा आरोप आहे की नवऱ्याने तिच्या वर्तनाची तक्रार सासू आणि दिराकडे केल्यानंतर त्यांनी सुद्धा शिवीगाळ करत मारहाण केली। पोलिसांनी याबाबत सांगितलं की या घटनेबद्दल कळाल्यानंतर महिलेचे वडील तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले। नवरा विष्णू, सासू आणि दिराविरोधात तक्रार नोंदवली। पोलिसांनी सांगितलं की महिलेच्या ओठावर 16 टाके घालण्यात आले आहेत। पती पत्नी घरगुती कारणावरून भांडण झालं होतं। या घटनेनंतर दीर आणि सासू गायब झाले आहेत। त्यांच्या अटकेचा शोध सुरू आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।